तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, हीट इज अप्लाय टू अ रिजिड डायटोमिक गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. तर आपल्याला या ठिकाणी रिजिड डायटोमिक गॅस दिलेला आहे. रिजिड डायटोमिक गॅस जर घेतलं त्याचा गॅमा जो असतो तो असतो 7/5 आणि प्रेशर या ठिकाणी रिजिड डायटोमिक गॅस दिले त्याचं प्रेशर कॉन्स्टंट दिलेलं आहे. द रेशो डेल्टा क्यू ॲश टू डेल्टा यू ॲश टू डेल्टा डब्ल्यू इज. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे ए 7:5:2, बी ऑप्शन 2:5:7, सी ऑप्शन आहे 5:7:2 आणि डी ऑप्शन आहे 5:2:7. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला हीट सप्लाय होतं आहे का रिजिड डायटोमिक गॅससाठी. रिजिड डायटोमिक गॅस जर असेल तर त्यासाठी जो गॅमा असतो स्पेसिफिक हीट रेशो तर रिजिड डायटोमिक गॅससाठी असतो 7/5 इतका असतो. कारण दिलेलं आहे तुम्हाला रिजिड डायटोमिक गॅस तो आहे तो 7/5. ओके 7/5. आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे रेशो आपल्याला फाइंड करायचं आहे कोणाचा, डेल्टा क्यूचा, डेल्टा डब्ल्यूचा आणि डेल्टा यूचा. तर आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे डेल्टा क्यू ॲश टू डेल्टा यू ॲश टू डेल्टा डब्ल्यू. तर हा रेशो आपल्याला या ठिकाणी काय करायचा फाइंड करायचा. एक काम करू, डेल्टा क्यू आणि डेल्टा यू याच्यात काय रिलेशन आहे ते सगळं पहिले डिस्कस करू आणि नंतर मग पुढच्याचं रिलेशन बघू आपण. ठीक आहे. डेल्टा क्यू जर घेतला आपण सीव्ही जर घेतला, व्हॉट इज सीव्ही, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि हा एन साठी जर घेतला एन मॉलिक्यूलसाठी एन मोलसाठी तर एन सी व्ही इज इक्वल टू काय असतं तर डेल्टा यू अपॉन काय असतं तर डेल्टा टी इतकं असतं. ओके मग याच्यावरून आपल्याला डेल्टा यू भेटेल, डेल्टा टी इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय भेटेल एन सी व्ही डेल्टा टी. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी आपण कंप्लीट केलं. त्यानंतर सी पी जर घेतला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर तर तो नंबर ऑफ मोलसाठी घेतलं एन सी पी इज इक्वल टू डेल्टा क्यू आपण काय भेटेल तर आपल्याला डेल्टा टी. डेल्टा टी इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय करा. मग डेल्टा क्यू जो आहे तो काय भेटेल एन सी पी डेल्टा टी. हे झालं किती नंबरचं इक्वेशन सेकंड. इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने आपण काय करणार तर डिवाइड करणार. आणि हा जो गॅमा असतो ना हा गॅमा तर हा स्पेसिफिक हीट रेशो आहे म्हणजे हा काय सी पी डिवायडेड बाय सी व्ही. ओके मग एक काम करा तर इक्वेशन नंबर 1ला इक्वेशन 2ने काय करा डिवाइड करून टाका. मग आता नेक्स्ट केसमध्ये इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 कन्सिडर करतो. इक्वेशन 1 काय तर तो आहे डेल्टा यू आणि इक्वेशन नंबर 2 काय तर तो आहे डेल्टा क्यू. याची व्हॅल्यू जी आहे या डेल्टा यूची ती आहे एन सी व्ही डेल्टा टी आणि याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे तर एन सी पी डेल्टा टी. ओके एन कॅन्सल डेल्टा टी पण का आला कॅन्सल. मग आपला जो रेशो आहे तो काय राहिला तर सी व्ही डिवायडेड बाय सी पी. मग डेल्टा यू अपॉन डेल्टा क्यू जर घेतला तर तो काय भेटेल सी व्ही डिवायडेड बाय सी पी. पण सी व्ही डिवायडेड बाय सी पी आपला असतो 1 डिवायडेड बाय गॅमा. मग एक फॉर्म्युला आपल्याकडे भेटला डेल्टा यू डिवायडेड बाय डेल्टा क्यू इज इक्वल टू सी व्ही अपॉन सी पी मीन्स 1 अपॉन गॅमा. आणि याचं जे आन्सर आहे गॅमा काय 7/5 त्याचा रिसिप्रोकल करावं लागेल. मग याचं जे आन्सर येणार आहे ते किती भेटेल तर 5 डिवायडेड बाय 7 इतकं भेटेल. ओके दुसरं जे आहे तर ते आपण वर्डनच्या टर्ममध्ये या ठिकाणी घेणार. मग वर्डन जर घेतलं तर वर्डन काय असणार आहे डेल्टा डब्ल्यू डिवायडेड बाय डेल्टा क्यू इतका घेतला. आता वर्डन काय असतं अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय अमाऊंट ऑफ हीट सप्लाय to the system is used in two way. First to increase the internal energy and second to do work on the system by the surrounding. ओके सिस्टीम वरती किती वर्डन करायचं आहे. मग वर्डन जर घेतला डेल्टा यू इकडे काय प्लस आहे इकडे काय ना तर मायनस म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे तो काय ना तर डेल्टा क्यू डिवायडेड बाय डेल्टा यू डी डब्ल्यूच्या जागी टाकलं. ओके डेल्टा डब्ल्यू डिवाइड करायला डेल्टा क्यू हे त्याचं रिझन हे मी रफ करतो. ओके याला जर सिम्प्लिफाईड केलं तर डेल्टा क्यू कॅन्सल होईल 1 मायनस काय भेटेल आपल्याला डेल्टा यू अपॉन डेल्टा क्यू. पण ऑलरेडी आपण डेल्टा यू अपॉन डेल्टा क्यूची व्हॅल्यू फाईंड केली ती काय तर 1 अपॉन गॅमा. मग आपला जो डेल्टा डब्ल्यू आहे अपॉन डेल्टा क्यू तर हा रेशो भेटेल आपल्याला 1 मायनस 1 डिवायडेड बाय गॅमा. गॅमाची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 7/5 त्याचा रिसिप्रोकल करून घ्या 1 मायनस 5 डिवायडेड बाय 7.
आणि याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर हा रेशो भेटेल तुम्हाला 2/7. आता याला काय करणार आहे आपण, कम्पेअर करणार आहे. कम्पेअर जर केलं तर डायरेक्ट आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. मग आपला जो डेल्टा यू आहे तो किती घ्यावा लागेल आपल्याला, 5. आधी तर डेल्टा क्यू घ्यायचा आहे. बघा इथं पण डेल्टा क्यू आहे, इथं पण डेल्टा क्यू आहे. डिनॉमिनेटरचा नंबर जर घेतला तो 7 आहे, इथं पण किती आहे, 7 आहे. म्हणजे डेल्टा क्यूला जर कम्पेअर केलं तर तो किती येईल आपल्याला, 7 येईल. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं टर्म कन्वर्ट करायचं डेल्टा यू. डेल्टा यू जर घेतलं तर न्यूमरेटर नंबर कोणता आहे, 5. मग डेल्टा यू जो असणार तो किती असेल, 5. आणि लास्टला काय करायचं आपल्याला, डेल्टा डब्ल्यू घ्यायचा आहे. आणि हा डेल्टा डब्ल्यू जर घेतला तर न्यूमरेटरला डेल्टा डब्ल्यू इथं न्यूमरेटर आहे तर इथला न्यूमरेटरचा नंबर घ्या, तो किती येतं, 2. म्हणजे हा जो रेशो असणार आहे हा रेशो इक्वल असणार आहे 7:5:2. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए असेल. ऑप्शन ए म्हणजेच काय, डेल्टा क्यू ॲश टू डेल्टा यू ॲश टू डेल्टा डब्ल्यू इज इक्वल टू 7:5:2. तर या क्वेश्चनचं ऑप्शन ए असेल.